नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल आर्ट बाय मनालीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकरीची बॅग बनवत आहोत. अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण ही बॅग बनवली आहे. बॅगसाठी आपण फक्त 2 राउंड्स रिपीट केले आहेत. बॅगच्या वरती बघा आपण छोट्या आकाराची फ्लॉवर्स बनवली आहेत. तुम्ही ही बॅग कोणत्याही साईजमध्ये बनवू शकता. तसेच बॅगचा जो बेल्ट आहे तोही तुम्ही कमी जास्ती करू शकता. बॅगला तुम्ही झिपसुद्धा लावू शकता, तसेच बटनसुद्धा लावू शकता. अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली ही बॅग तुम्ही नक्की बनवून बघा. ती तुम्ही कोणत्याही कलर्समध्ये सुद्धा बनवू शकता. तरी ती तुम्ही नक्की बनवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजेसनासुद्धा नक्की फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बॅग बनवण्यासाठी आपण इथे लव्हेंडर आणि मोती कलरची 4 प्लायची लोकर, त्याच्यानंतर कात्री, 2.7 mmचा हुक, डेकोरेशनसाठी पर्ल्स, नीडल वापरत आहोत. सुरुवातीला बघा मोती कलरच्या लोकरीने स्लिप नॉट करून घ्यायचा. स्लिप नॉट कसा करायचा त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. इथे बघा आपण स्लिप नॉट करून घेतला आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला 42 चैन्स करायच्या आहेत. 1 2 3 याप्रमाणे बघा आपल्याला टोटल 42 चैन्स ह्या ठिकाणी करून घ्यायच्या आहेत. ह्या ठिकाणी बघा आपण 42 चैन्स बनवून घेतल्यात. आता बघा कसं करायचं. हुकपासून ज्या पहिल्या 2 चैन्स आहेत त्या दोन्ही चैन्स स्किप करायच्या आणि तिसऱ्या चैनमध्ये 2 हाफ डबल क्रोशे बनवायचे. हाफ डबल क्रोशे कसे बनवायचे त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. इथे बघा आपण पहिला हाफ डबल क्रोशे बनवला आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी दुसरा हाफ डबल क्रोशेसुद्धा बनवायचा. त्याच्यानंतर बघा त्याच्या पुढच्या प्रत्येक प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे बनवायचा आणि जे शेवटचे प्लेस आहे, जी शेवटची चैन आहे, त्या चैनमध्ये आपण 2 हाफ डबल क्रोशे बनवणार आहोत. ह्या ठिकाणी बघा आपण कसं केलं आहे. पहिल्या 2 चैन्स आपण स्किप केल्या आहेत आणि तिसऱ्या चैनमध्ये आपण 2 हाफ डबल क्रोशे बनवलेत. त्याच्यानंतर प्रत्येक प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे आपण बनवून घेतला आहे. आणि बघा आता जे शेवटचे प्लेस आहे त्याच्यामध्ये आपण 2 हाफ डबल क्रोशे बनवणार आहोत. शेवटच्या प्लेसमध्ये बघा आपण 2 हाफ डबल क्रोशे करणार आहोत. म्हणजे बघा पहिल्या आणि शेवटच्या प्लेसमध्ये आपण 2 हाफ डबल क्रोशे बनवलेत आणि मधल्या प्लेसेसमध्ये आपण एक हाफ डबल क्रोशे बनवून घेतलाय. आता बघा कसं करायचं. उलट्या साईडने मधली जी 38 प्लेसेस आहेत त्या प्रत्येक प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे बनवून घ्यायचा. मधली बघा जी 38 प्लेसेस आहेत आपण बघा विरुद्ध साईडने उलट्या साईडने प्रत्येक प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे बनवणार आहोत. ह्या राऊंडमध्ये आपल्याला टोटल 80 हाफ डबल क्रोशे मिळतील. आपण बघा कसं केलं आहे. पहिल्या आणि शेवटच्या प्लेसमध्ये 2 हाफ डबल क्रोशे बनवलेत आणि मधल्या 38 प्लेसेसमध्ये दोन्ही साईडने एक हाफ डबल क्रोशे बनवून घेतला आहे. असे टोटल 80 हाफ डबल क्रोशे आपल्याला ह्या राऊंडमध्ये मिळतील.
ह्या राऊंडमध्ये बघा आपण कसं केलं आहे, पहिल्या आणि शेवटच्या प्लेसमध्ये 2-2 हाफ डबल क्रोशे बनवले आहेत आणि मधल्या 38 प्लेसेसमध्ये दोन्ही साईडने 1-1 हाफ डबल क्रोशे बनवला आहे. आता ह्या राऊंडचा शेवट बघा कसा करायचा. जो पहिला हाफ डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या पहिल्या राऊंडचा शेवट करायचा. इथे बघा आपला पहिला राऊंड कंप्लीट झाला आहे. आता दुसरा राऊंड बघा कसा करायचा. सुरुवातीला 2 चैन्स करायच्या. इथे बघा आपण 2 चैन्स केल्यात. त्याच्यानंतर जे पहिले प्लेस आहे त्याच्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे करायचा आणि पुढच्या प्रत्येक प्लेसमध्ये 1-1 हाफ डबल क्रोशे करायचा. ह्या राऊंडमध्ये बघा आपण प्रत्येक प्लेसमध्ये 1-1 हाफ डबल क्रोशे करणार आहोत. ह्या दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला 80 हाफ डबल क्रोशे मिळतील. दुसऱ्या राऊंडमध्ये बघा आपण कसं केलं आहे, प्रत्येक प्लेसमध्ये आपण 1-1 हाफ डबल क्रोशे बनवून घेतला आहे. असे टोटल बघा आपण 80 हाफ डबल क्रोशे ह्या ठिकाणी बनवलेत. मागच्या राऊंडमध्ये 80 प्लेसेस होती. प्रत्येक प्लेसमध्ये 1-1 हाफ डबल क्रोशे असे टोटल 80 हाफ डबल क्रोशे आपण ह्या ठिकाणी बनवून घेतलेत. आता जो पहिला हाफ डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या दुसऱ्या राऊंडचा शेवट करायचा. तिसऱ्या राऊंडसाठी बघा आपण लव्हेंडर कलरचा धागा वापरत आहोत. त्यासाठी ज्या ठिकाणी दुसरा राऊंड कंप्लीट झाला आहे त्या ठिकाणी लव्हेंडर कलरचा धागा ॲड करायचा. तिसरा राऊंड बघा कसा करायचा. सुरुवातीला 2 चैन्स करायच्या, 1 आणि 2. इथे बघा आपण 2 चैन्स करून घेतल्यात. त्याच्यानंतर जे पहिले प्लेस आहे त्याच्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे बनवायचा. हाफ डबल क्रोशे कसा बनवायचा त्याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तो तुम्ही नक्की चेक करा. त्याच्यानंतर बघा पुढच्या 7ही प्लेसेसमध्ये 1-1 हाफ डबल क्रोशे बनवून घ्यायचा. इथे बघा आपण दुसऱ्या प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे बनवला आहे. त्याप्रमाणे तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या आणि 8व्या प्लेसमध्ये 1-1 हाफ डबल क्रोशे बनवून घ्यायचा. सुरुवातीच्या 8 प्लेसेसमध्ये आपण 1-1 हाफ डबल क्रोशे बनवून घेणार आहोत. इथे बघा सुरुवातीच्या 8ही प्लेसेसमध्ये आपण 1-1 हाफ डबल क्रोशे बनवला आहे. त्याच्यानंतर बघा 4 चैन्स करायच्या, 2, 3 आणि 4. इथे बघा आपण 4 चैन्स बनवून घेतल्यात. हुकपासून ज्या पहिल्या 3 चैन्स आहेत त्या 3ही चैन स्किप करायच्या आणि चौथ्या चैनमध्ये एक डबल क्रोशे बनवायचा. आपण बघा सुरुवातीच्या 3 चैन स्किप केल्यात आणि चौथ्या चैनमध्ये
एक डबल क्रोशे बनवलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा 3 चैन्स करायच्या, 1 2 आणि 3. आणि त्या चौथ्या चैनमध्येच एक स्लिप स्टिच घालायची. जी सुरुवातीची चौथी चैन आहे त्याच्यामध्येच एक स्लिप स्टिच घालायची. इथे बघा आपले फ्लॉवरचे पहिले पेटल तयार झाले. आपण बघा कसं केलं आहे, 3 चैन्स, एक डबल क्रोशे आणि पुन्हा 3 चैन्स असे एक पेटल बनवून घेतले. आता दुसरे पेटल बघा सेम प्रोसेसने बनवायचे. सुरुवातीला 3 चैन्स करायच्या, त्यानंतर त्याच प्लेसमध्ये एक डबल क्रोशे बनवायचा. त्याच्यानंतर बघा पुन्हा 3 चैन्स करायच्या, 1 2 आणि 3. आणि त्याच प्लेसमध्ये एक स्लिप स्टिच करायची. आपण पेटल बघा कसं बनवलं आहे, 3 चैन्स, एक डबल क्रोशे आणि पुन्हा 3 चैन्स. आता ज्याप्रमाणे आपण ही 2 पेटल्स बनवली त्याप्रमाणे अजून 2 पेटल्स ह्या ठिकाणी बनवून घ्यायची. आपण बघा ह्या ठिकाणी टोटल 4 पेटल्स बनवून घेतली आहेत. अगदी सेम प्रोसेसने बघा आपण हे फ्लॉवर बनवून घेतले. 4 पेटल्सचे हे फ्लॉवर बघा आपण ह्या ठिकाणी बनवून घेतले. त्याच्यानंतर बघा जे पुढचे प्लेस आहे म्हणजे जे 9वे प्लेस आहे त्याच्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे करायचा. आणि त्याच्या पुढच्या 7 प्लेसेसमध्ये आपण एक हाफ डबल क्रोशे करणार आहोत. म्हणजे बघा सुरुवातीला जसं आपण 8 प्लेसेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे बनवले तसेच ह्या ठिकाणी सुद्धा पुढच्या 8ही प्लेसेसमध्ये आपण एक हाफ डबल क्रोशे बनवणार आहोत. आपण बघा 3 प्लेसेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे बनवला आहे. आता 4थ्या प्लेसमध्ये सुद्धा एक हाफ डबल क्रोशे बनवायचा. त्यानंतर 5व्या प्लेसमध्ये सुद्धा एक हाफ डबल क्रोशे बनवायचा. तसेच 6व्या प्लेसमध्ये सुद्धा एक हाफ डबल क्रोशे बनवायचा. त्यानंतर बघा 7व्या प्लेसमध्ये सुद्धा एक हाफ डबल क्रोशे बनवायचा. आणि 8व्या प्लेसमध्ये सुद्धा एक हाफ डबल क्रोशे बनवायचा. आपण बघा 8ही प्लेसेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे बनवून घेतलाय. आता ज्याप्रमाणे बघा आपण पहिले फ्लॉवर बनवले तसेच फ्लॉवर आपण ह्या ठिकाणी सुद्धा बनवणार आहोत. सुरुवातीला 4 चैन्स करायच्या. इथे बघा आपण 4 चैन्स केल्यात. हुकपासून पहिल्या 3 चैन स्किप करायच्या आणि 4थ्या चैनमध्ये एक डबल क्रोशे करायचा. त्याच्यानंतर बघा आपण कसं करणार आहोत, 3 चैन्स करणार आहोत आणि जे सुरुवातीचे प्लेस आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालणार आहोत. ज्याप्रमाणे बघा आपण सुरुवातीला फ्लॉवर बनवले त्याप्रमाणे 4 पेटल्सचे फ्लॉवर आपण ह्या ठिकाणी सुद्धा बनवून घेणार आहोत. या ठिकाणी बघा ज्याप्रमाणे आपण पहिले फ्लॉवर बनवले त्याप्रमाणे आपण दुसरे फ्लॉवर सुद्धा बनवून घेतले. आता बघा पुन्हा पुढच्या 8ही प्लेसेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे बनवून घ्यायचा आणि हीच प्रोसेस शेवटपर्यंत रिपीट करायची. आपल्याला बघा टोटल 10 फ्लॉवर्स ह्या ठिकाणी मिळतील. तिसऱ्या राऊंडमध्ये बघा आपण कसं केलं आहे, 8 हाफ डबल क्रोशे, त्याच्यानंतर एक फ्लॉवर, त्याच्यानंतर पुन्हा 8 हाफ डबल क्रोशे, पुन्हा एक फ्लॉवर, असे शेवटपर्यंत रिपीट करून घेतले. आपण बघा 4 पेटल्सचे फ्लॉवर बनवले आहे. पेटल बघा आपण कसं बनवलं आहे, 3 चैन्स, एक डबल क्रोशे आणि पुन्हा 3 चैन्स, याप्रमाणे आपण पेटल बनवले. शेवटपर्यंत बघा अगदी सेम प्रोसेस आपण रिपीट केली आहे. टोटल 10 फ्लॉवर्स बघा आपल्याला ह्या ठिकाणी मिळाली आहेत. आता ह्या तिसऱ्या राऊंडचा शेवट बघा कसा करायचा, जो आपला पहिला हाफ डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या तिसऱ्या राऊंडचा शेवट करायचा.
इथे बघा आपले टोटल 3 राऊंड्स कंप्लीट झालेत। ज्या ठिकाणी बघा तिसरा राऊंड कंप्लीट झाला आहे त्या ठिकाणी मोती कलरचा धागा ॲड करायचा। चौथा राऊंड बघा कसा करायचा। सुरुवातीला 2 चैन्स करायच्या, 1 आणि 2। त्याच्यानंतर बघा पहिले जे प्लेस आहे त्या पहिल्या प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे बनवायचा। त्याच्यानंतर बघा पुढच्या प्रत्येक प्लेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे बनवायचा। आपल्याकडे बघा टोटल 80 प्लेसेस आहेत। प्रत्येक प्लेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे असे 80 हाफ डबल क्रोशे आपल्याला ह्या राऊंडमध्ये मिळतील। चौथ्या राऊंडमध्ये बघा आपण प्रत्येक प्लेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे बनवून घेतलाय। असे टोटल 80 हाफ डबल क्रोशे आपण ह्या ठिकाणी बनवलेत। ह्या राऊंडचा शेवट बघा कसा करायचा। जो पहिला हाफ डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या चौथ्या राऊंडचा शेवट करायचा। जो पहिला हाफ डबल क्रोशे आहे बघा त्याच्यामध्ये आपण एक स्लिप स्टिच घालतोय, त्याने बघा आपला हा चौथा राऊंड कंप्लीट होईल। आता ज्याप्रमाणे आपण चौथा राऊंड बनवला आहे त्याप्रमाणे पुढचे 3 राऊंड्स बनवून घ्यायचे। ज्याप्रमाणे बघा आपण चौथा राऊंड बनवला आहे त्याप्रमाणे पुढचे 3 राऊंडसुद्धा आपण त्याप्रमाणे बनवून घेतलेत। म्हणजे बघा ज्याप्रमाणे आपण चौथा राऊंड बनवला आहे त्याप्रमाणे आपण 5वा, 6वा आणि 7वा राऊंडसुद्धा बनवून घेतला आहे। अगदी सेम प्रोसेसने बघा आपण हे राऊंड्स बनवलेत। टोटल 80 हाफ डबल क्रोशे आपल्याला ह्या 4ही राऊंड्समध्ये मिळतील। आपले 7 राऊंड्स बघा ह्या ठिकाणी कंप्लीट झालेत। आता 8व्या राऊंडसाठी आपण लव्हेंडर कलरचा धागा ज्या ठिकाणी 7वा राऊंड कंप्लीट झाला आहे त्या ठिकाणी ॲड करणार आहोत। आता बघा आपण जे वरचे 5 राऊंड्स बनवले आहेत म्हणजे बघा 3रा, 4था, 5वा, 6वा आणि 7वा ते 5ही राऊंड्स आपण रिपीट करणार आहोत। जेवढी आपल्याला बॅगची साईज हवी असेल तेवढे वेळा आपण हे 5ही राऊंड्स रिपीट करणार आहोत। ह्या ठिकाणी बघा आपण टोटल 22 राऊंड्स बनवले आहेत। सुरुवातीला बघा आपण 7 राऊंड्स बनवलेले, त्याच्यानंतर आपण 5 राऊंड्स जे वरचे 5 राऊंड्स होते ते 5ही राऊंड्स रिपीट करून घेतलेत। ते 5ही राऊंड्स बघा आपण 3 वेळा रिपीट केलेत म्हणजे टोटल 15 राऊंड्स आपण ह्या ठिकाणी वाढवलेत। आधीचे 7 राऊंड्स आणि आताचे 15 राऊंड्स असे आपण ह्या ठिकाणी 22 राऊंड्स बनवून घेतलेत। आत्ता बघा पुढचा 23वा राऊंड बनवण्यासाठी ज्या ठिकाणी 22वा राऊंड कंप्लीट झाला आहे
त्या ठिकाणी लव्हेंडर कलरचा धागा ॲड करायचा. तेविसावा राऊंड बघा कसा बनवायचा. सुरुवातीला एक चैन करायची आणि जे पहिले प्लेस आहे त्याच्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे बनवायचा. त्याच्यानंतर बघा पुढच्या 29 प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे बनवून घ्यायचा. म्हणजे बघा आपण कसं करणार आहोत, सुरुवातीच्या 30 प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे आपण बनवून घेणार आहोत. या ठिकाणी बघा आपण सुरुवातीच्या 30 प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे बनवून घेतलाय. असे टोटल 30 हाफ डबल क्रोशे आपण ह्या ठिकाणी बनवलेत. त्याच्यानंतर बघा आपण 50 चैन्स बनवणार आहोत. तुम्हाला बॅगचा हँडल जेवढ्या साईजचा हवा असेल तेवढ्या चैन्स तुम्ही वाढवू शकता. मी या ठिकाणी 50 चैन्स बनवणार आहे. या ठिकाणी बघा आपण 50 चैन्स बनवून घेतल्यात. टोटल 50 चैन्स आपण ह्या ठिकाणी बनवून घेतल्यात. त्याच्यानंतर बघा कसं करायचं, जी मधली 10 प्लेसेस आहेत ती प्लेसेस स्किप करायची. मधली बघा जी 10 प्लेसेस आहेत ती स्किप करायची. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 आणि 11व्या प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे बनवायचा. त्याच्यानंतर बघा पुढच्या 29 प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे बनवून घ्यायचा. आपण बघा पुढच्या 30ही प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे बनवून घेतलाय. त्यानंतर पुन्हा 50 चैन्स करायच्या. 2, 3 ह्याप्रमाणे 50 चैन्स ह्या ठिकाणी बनवून घ्यायच्या. ह्या ठिकाणी बघा आपण 50 चैन्स बनवून घेतल्यात. 50 चैन्स बघा आपण ह्या ठिकाणी बनवून घेतल्यात. त्याच्यानंतर बघा शेवटची जी 10 प्लेसेस आहेत ती 10ही प्लेसेस स्किप करायची. त्याच्यानंतर बघा जो पहिला हाफ डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि हा 23व्या राऊंडचा शेवट करायचा. आता 24वा राऊंड बघा कसा बनवायचा. सुरुवातीला 2 चैन्स करायच्या आणि पहिल्या प्लेसमध्ये एक हाफ डबल क्रोशे बनवायचा. त्याच्यानंतर बघा पुढच्या प्रत्येक प्लेसमध्ये पुढच्या 29 प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे बनवायचा. म्हणजे बघा आपण कसं करणार आहोत, सुरुवातीच्या 30ही प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे बनवणार आहोत. ह्या ठिकाणी बघा आपण सुरुवातीच्या 30ही प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे बनवून घेतलाय. त्याच्यानंतर बघा आपण ज्या 50 चैन्स बनवल्या होत्या त्या प्रत्येक चैनमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे बनवून घ्यायचा. म्हणजे बघा आपण प्रत्येक चैनमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे असे 50 हाफ डबल क्रोशे ह्या ठिकाणी बनवणार आहोत.
आपण बघा प्रत्येक चैनमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे बनवून घेतला आहे. असे टोटल 50 हाफ डबल क्रोशे आपण ह्या ठिकाणी बनवलेत. ह्या ठिकाणी बघा आपला बॅगचा एक हँडल तयार झाला आहे. बॅगचा जो हँडल असतो किंवा जो बेल्ट असतो तो एका साईडचा हँडल बघा ह्या ठिकाणी तयार झाला आहे. त्याच्यानंतर बघा कसं करायचं, पुढच्या 30ही प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे बनवून घ्यायचा. आपण बघा पुढच्या 30ही प्लेसेसमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे बनवून घेतला आहे. त्याच्यानंतर बघा जो पुढचा हँडल आहे, पुढे बघा आपण 50 चैन्स बनवल्या होत्या. त्या प्रत्येक चैनमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे बनवून घ्यायचा. ज्याप्रमाणे बघा आपण पहिला हँडल बनवला आहे त्याप्रमाणे हा दुसरा हँडलसुद्धा बनवून घ्यायचा. आपण बघा आधीच्या राऊंडमध्ये ज्या 50 चैन्स बनवल्या होत्या त्या प्रत्येक चैनमध्ये एक एक हाफ डबल क्रोशे बनवून घेतला आहे. असे 50 हाफ डबल क्रोशे बघा आपण ह्या ठिकाणी बनवलेत. आपला दुसरा हँडलसुद्धा ह्या ठिकाणी तयार झाला आहे. त्यानंतर बघा ह्या राऊंडचा शेवट कसा करायचा, जो आपला पहिला हाफ डबल क्रोशे आहे त्याच्यामध्ये एक स्लिप स्टिच घालायची आणि ह्या 24व्या राऊंडचा शेवट करायचा. आता दोरा कापून टाकायचा आणि घट्ट गाठ घालून घ्यायची. ह्या ठिकाणी बघा आपण 24 राऊंड्स बनवून घेतलेत. 24 राऊंड्सची ही बॅग आपण ह्या ठिकाणी बनवली आहे. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार बॅगची साईज कमी जास्ती करू शकता. बॅगला बघा आपण जी फ्लॉवर्सची डिझाईन केली आहे त्या फ्लॉवरला आपण पर्ल्सने डेकोरेट करणार आहोत. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार डेकोरेट करू शकता. मी ह्या ठिकाणी प्रत्येक फ्लॉवर्सच्या मिडलला एक एक पर्ल लावून घेतला आहे. ह्या ठिकाणी आपली लोकरीची बॅग तयार आहे. तुम्ही ही बॅग नक्की बनवा आणि त्याचे पिक्स आमच्या इंस्टाग्राम IDला नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.